आशिष वाकोडे, स्वर्गवासी विजय वाकोडे यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहेत। आशिष भैया, मोर्चा अविरत सुरू होता, प्रशासनाकडून रस्त्यामध्ये थांबून तुम्हाला विनंती करण्यात आली, प्रशासनाची बैठक झाली, काय नेमकं प्रशासनाचं बैठकीमध्ये म्हणणं होतं? प्रशासनाचं हेच म्हणणं आहे की हा लॉंग मार्च तुम्ही थांबवा, आम्ही सरकारला कळू तुमच्या मागण्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही मदत करू। आमचं यंत्रणा म्हणणं आहे की प्रायमरी सर्वप्रथम जी मागणी आमची आहे की ज्या पोलीसवाल्यांनी आमच्या महिलांना मुलांना मारहाण केलेली आहे, ज्याचा सोमनाथचा जीव गेलेला आहे, ज्याच्या धमकीमुळं वाकोडे बाबासुद्धा गेलेले आहेत, त्या पोलीसवाल्यांना तुम्ही निलंबित करा त्वरित। आम्ही याच्यात मान्य करणार नाहीत जोपर्यंत ते निलंबित होणार नाहीत, आमच्या मुलांवरचे गुन्हे मागे होणार नाहीत, तोपर्यंत हा लॉंग मार्च थांबणार नाही। आशिष भैया, प्रशासनाची सोबतची बैठकमध्ये काही ठरलं नाही, मग आता हा प्रवास असा सुरू असणार आहे मुंबईच्या दिशेने? 100% प्रवास सुरू राहणार आहे, हा लॉंग मार्च सुरूच राहणार आहे। मुंबईपर्यंत हा लॉंग मार्च नेण्याची आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे। महाराष्ट्रभरातून आम्हाला भीम अनुयायीचे फोन येत आहेत, जागोजागी नियोजन झालेलं आहे आणि लाखोच्या संख्येनं भीम अनुयायी या लॉंग मार्चमध्ये सहभागी होणार आहेत। नजीर खान, TV9 मराठी, झरी, परभणी।